नमस्कार. आज अजित पवार हे परभणी दौऱ्यावरती होते. परभणी दौऱ्यावरती असताना अजित पवार यांच्या गाड्याचा ताफा शेतकऱ्यांकडून अडवण्यात आला. शेतकऱ्याकडून गाड्याचा ताफा अडवून अजित पवार यांच्या गाडीवरती चुन्याच्या पुड्या फेकण्याचा प्रयत्न झाला. त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावरती कारवाई केल्याचं दिसते. सगळ्यात महत्त्वाचं, महायुतीने निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं सांगितलं होतं, असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आणि ते कर्ज माफ झालेलं नाही. पुन्हा शेतकरी कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळं अडचणीत सापडतो आहे. आणि त्यातल्या त्यात कृषी मंत्री हा राष्ट्रवादीचा आहे. कृषी मंत्र्यांनी केलेले वक्तव्य हे हल्ली महाराष्ट्रामध्ये चर्चेचे विषय पण बनले होते. शेतकऱ्यांचं कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच गोष्टीमुळं आज अजित पवार हे परभणीमध्ये आले असता त्यांच्या गाड्याचा ताफा अडवून चुन्याच्या पुड्या त्यांच्या गाडीवरती फेकण्याचा प्रयत्न झाला. शेतकऱ्याला कर्जमाफी देणं हे सरकारचं धोरण होतं. कर्जमाफी आम्ही देऊ असं महायुतीने जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेलं होतं. तरी शेतकऱ्यांना का कर्जमाफी नाही, हाच प्रश्न आहे. या अगोदर पण अजित पवार एका भाषणामध्ये बोलताना म्हणाले होते की आम्ही असं कुठं म्हटलं होतं की शेतकऱ्याचं कर्ज माफ करू, किंवा कृषी मंत्र्यांनी केलेले मध्ये वक्तव्य, 1 रुपयाचा विमा असो किंवा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर शेतकरी काय करतात, हे कृषी मंत्र्यांनीही असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. एकंदरीत पाहता आता हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का.